नमस्कार मित्रांनो, मी रोहित भोईर तुमचा मित्र आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। 14 एप्रिल जागतिक अग्निशमन दिवस या निमित्ताने आज 15 तारखेला आम्ही जात आहोत मुंबईला, ज्या ठिकाणी स्टेट लेवल फायर ड्रिल कॉम्पिटिशन ठेवण्यात आलेले आहेत। तरी आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला। आता खरं तर सकाळचे 4:30 वाजले आणि रस्त्यावर कोणीच नाही आहे आणि मी आता जातोय मुंबईला। 14 एप्रिल अग्निशामक दिवस या दिवसाच्या निमित्ताने आज आम्ही फायर ड्रिल कॉम्पिटिशनसाठी मुंबईला जात आहोत। बघूया आता बाकीचे लोक कधी येत आहेत। आता खरं तर कॉम्पिटिशनसाठी आमचे एक कर्मचारी आता इथे येत आहेत। सकाळी 4:30 वाजता आम्हाला बोलवलं होतं, अजून कोणी आलेले नाही आहेत, पण मात्र आम्ही ते वेळेवर आलो आहोत। बघूया किती वाजता ते लोक येत आहेत। इथे जस्ट आत्ताच आमचे भगत साहेब आले आहेत आणि टी शर्ट वाटपाचा इथे कार्यक्रम आता चालू आहे। अखेर आमची गाडी आता इथे पोहोचलेली आहे। आताच गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही एक्सेल सर्व टीम निघालो आहोत मुंबईसाठी फायर ड्रिल कॉम्पिटिशनसाठी। बोला गणपती बाप्पा मोरया, दहावीर महाराज की जय। जय श्रीराम, जय श्रीराम। मुंबई ठाणे या ठिकाणी जी स्टेट लेवल फायर ड्रिल कॉम्पिटिशन भरवण्यात आली आहे, तिथे लवकर पोहोचायचं आहे। पण तिथे लवकर पोहोचण्यासाठी आज आम्हाला रोहामधून सुमारे सकाळी 5 वाजता लागलं आणि आता गाडी सगळेजण झोपले। मित्रांनो, मी आहे आता खारपाडा येथील या ठिकाणी असलेलं श्री भगवान शंकर महादेव मंदिर या ठिकाणी। खरं तर दरवर्षी जेव्हा आमच्या कंपनीतले कामगार वर्ग हे मुंबई ठिकाणी जेव्हा फायर ड्रिल कॉम्पिटिशनसाठी जातात तेव्हा दरवेळेस न चुकता इथे दर्शनासाठी येतात आणि आज देखील ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेत। खूप बरं वाटलं। तर निघतो तर पुढच्या प्रवासाला। आत्ताच थोड्या वेळापूर्वी ठाण्यामध्ये फायर स्टेशन बालकोम या ठिकाणी पोहोचलोय। खरं तर भरपूर टीम्स इथे आलेल्या आहेत। वाटत नव्हतं एवढ्या टीम्स असतील, कारण की महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र बाहेरचे म्हणजे पंजाबमधून देखील टीम्स आले आहेत। इतकं तर नक्की आहे कॉम्पिटिशन टफ होणार आहे। तर कॉम्पिटिशनकडे आपण जाऊया। मॉल स्क्राइबर डायनामिक्स डायरीज एक्सेल रोहा 12 एक्सेल रोहा 12 नंबर एक्रे ऑर्गॅनिक्स तारापूर।
एप्रिल ते 21 एप्रिल राष्ट्रीय अग्निशामक सप्ताह या निमित्ताने ठाणे फायर स्टेशन बालकुम या ठिकाणी आता फायरच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी आता आपण जाऊया 2 मॅन फायर हायड्रंट स्पर्धा या ठिकाणी. मित्रांनो, आता जस्ट 2 मॅन फायर हायड्रंट ड्रिल ही स्पर्धा पार पाडण्यात आली. पण इथे पाहायला गेलं तर सर्व टीम ह्या स्टेट लेवलच्या आहेत, पण कॉम्पिटिशन मात्र नॅशनल लेवलचं आहे. आणि प्रत्येक टीम आपला फायर ड्रिल एक खूप चांगल्या पद्धतीने सादर करत आहेत. बघूया, आमचं ड्रिल तर खूप छान झालं आहे. पुढे काय होतं आहे. जेवणाची लाई आत्ताच थोड्या वेळापूर्वी जेवण झालं आहे. खरं तर इथे भरपूर ऊन आहे, म्हणून आता सावलीच्या आडोशाला बसलो आहे. आणि थोड्याच वेळापूर्वी महिलांच्या फायर ड्रिल कॉम्पिटिशन कंप्लीट झाल्या. आता चालू होत आहेत ते 4 मॅन 2 पार्ट हायड्रंट ड्रिल कॉम्पिटिशन. आता ऑन ग्राउंड जाऊया, कारण की कॉम्पिटिशन भरपूर टफ आहेत आणि चांगल्या चांगल्या टीम इथे आल्यात. तर आता पाहूया कॉम्पिटिशन. आता इथे या ठिकाणी पुढील कॉम्पिटिशन चालू होत आहेत आणि जे पंच आहेत ते सर्वांना नियम समजावून सांगतात या ठिकाणी, कारण की लगेच स्पर्धा चालू होणार आहे. आणि स्पर्धा एकदा चालू झाली की कोणाला कोणत्या गैरसमज नको यायला हवा, म्हणून आताच प्रत्येकाला नियम समजावून सांगतात. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे आता फायर ॲडवायझर तसेच आपले डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र मिस्टर संतोष बारिक सर यांच्यासोबत. तर सर, आपण या वर्षी म्हणजे दरवर्षी 14 एप्रिल ते 21 एप्रिल आपण राष्ट्रीय अग्निशमन सप्ताह साजरा करतो. तर आज आपण या ठिकाणी जे सामने किंवा जे स्पर्धा भरवले तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल. 14 एप्रिल हा देशामध्ये अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळला जातो आणि त्याच्यानंतर 14 ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळला जातो. तर ह्याच्यामध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. लहान मुलांसाठी निबंध स्पर्धा, रेग्युलर जे फायर सर्व्हिस मधले ऑफिसर्स आहेत आणि स्टाफ आहे त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन ड्रिल आणि इंडस्ट्रीयल ड्रिल सुद्धा या निमित्ताने आयोजित केले जातात. आज ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रामध्ये इंडस्ट्रीयल ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये इंडस्ट्रीजमध्ये कर्मचारी आणि जे काम करत आहेत त्यांच्यामध्ये फायर सेफ्टीचा अवेअरनेस व्हावा आणि त्यांच्या कंपनीमधल्या सेफ्टीच्या रिलेटेड किंवा जीवितहानी किंवा वित्तहानी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा मोठा सहयोगी होऊ शकतो. ह्या अवेअरनेसमुळे जिथे ते काम करत आहेत आणि जिथे ते राहत आहेत तिथे आजूबाजूला जी काही अग्निशमनाची उपकरणं अवेलेबल आहेत त्याचा उपयोग कसा करावा आणि ती इमर्जन्सीच्या वेळेला कशी हाताळावीत याचे प्रशिक्षण त्यांना मिळतं आणि त्या अनुषंगाने ते जास्त सेफ्टी बाळगू शकतात आणि समाजालाही मदत करू शकतात. या अनुषंगाने मी एवढंच अपील करू इच्छितो की प्रत्येक घरामध्ये ॲटलिस्ट एक अग्निशामक फायर एक्सटिंग्विशर असणं आवश्यक आहे, जेणेकरून इलेक्ट्रिकल आग असून देत किंवा गॅसची फायर असून देत किंवा कुठल्याही प्रकारची आग असली तर तो एक्सटिंग्विशर वेळेवरती वापरून आपण आग नियंत्रणात आणू शकाल. धन्यवाद. खरंच खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला मार्गाचे मार्गदर्शन केले. धन्यवाद सर. थँक्यू. वॉलवर लक्ष ठेव, वॉलवर लक्ष ठेव. लक्ष
हे आले झाले झाले घे चल घे लवकर घे झाले झाले हे लवकर घे मस्त मस्त आले 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 घे 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 चल जा 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 अखेर मित्रांनो आजच्या इव्हेंटची सांगता झाली आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतोय. खूप छान वाटलं, बरं वाटलं. पहिल्यांदा आलो होतो मी फाईल ड्रिल कॉम्पिटिशनसाठी मुंबईला आणि कंपनीच्या मार्फत कंपनी खूप आम्हाला सपोर्ट केला. या इव्हेंटसाठी आम्हाला मुंबईला पाठवलं. खूप छान वाटलं. चला आता मग निघतो. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं एवढ्या तापमानात म्हणजे मला वाटतं आजचं तापमान असं ठरलेलं आहे की 40 डिग्री सेंटीग्रेड होता. म्हणजे नक्कीच तुम्ही आगीची चांगल्या प्रकारे. तर मित्रांनो आज आम्ही आलो होतो ठाणे या ठिकाणी जिथे फाईल ड्रिल कॉम्पिटिशन होती. तरी आज या ठिकाणी मोठमोठे स्पर्धा इव्हेंट्स पार पडले. खरं तर महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र बाहेरचे म्हणजे पंजाब असेल, चेन्नई असेल या ठिकाणून टीम्स आल्या होत्या. जरी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन असली तरी पण कॉम्पिटिशन ही इंटरनॅशनल पद्धतीची झाली आणि त्यामध्ये आमचा 3रा क्रमांक आला आणि आम्ही त्यात भरपूर आनंदित आहोत कारण की कॉम्पिटिशन तेवढी टफ होती. सो एक्सेल गॉट 3rd प्राइज. हिप 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 हिप. तर मित्रांनो आता आमचा परतीचा प्रवास खरं तर चालू होतोय आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि जर व्हिडिओ आवडलीच तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा.